नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाविन पटेल. अभिनव इंग्लिश या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या इयत्ता 12वीच्या तिसऱ्या कवितेला सुरुवात करतो. आपल्या कवितेचं नाव आहे द इंचकेप रॉक बाय रॉबर्ट साऊदी. रॉबर्ट साऊदी बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टल, इंग्लंड. ही वॉज द सन ऑफ अ ड्रेपर एज्युकेटेड ॲट वेस्टमिन्स्टर स्कूल, बॅलियल कॉलेज, ऑक्सफर्ड. याचा जन्म 1774 साली झाला होता. त्याचे वडील कपड्याचे व्यापारी होते आणि त्याचबरोबर त्याचं शिक्षण वेस्टमिन्स्टर स्कूल आणि बॅलियल कॉलेज येथील ऑक्सफर्ड येथे झाले होते. ही वॉज अ पोएट लॉरिएट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. इंग्लंडचा राजदरबारी किंवा राजकवी म्हणून तो 1813 ते 1843 मध्ये नियुक्त होता. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, The Battle of Belhem, Bishop Hatto, The Inchcape Rock, etc. are very popular with the school children. त्याच्या लघु कवितांपैकी काही कविता जशा द स्कॉलर, द बॅटल ऑफ बेलेनहॅम, बिशप हॅटो, द इंचकेप रॉक जी आपली आत्ताची कविता आहे, अशा या कविता लहान मुलांमध्ये शाळेमध्ये शाळकरी मुलांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. द इंचकेप रॉक इज अ बॅलड. सध्याची आपली जी कविता आहे द इंचकेप रॉक हा एक पोवाडा आहे. इट्स द शॉर्ट स्टोरी ऑफ द 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inchcape. 14व्या शतकातील एक महंत ॲबरब्रॉथॉक यांचा समुद्रातील एका खडकावरती एक इशाऱ्याची घंटा लावण्याचा हा एक प्रयत्न या कथेमध्ये सांगितलेला आहे. A notorious sandstone reef about 11 miles off the east coast of Angus, Scotland. स्कॉटलंडच्या अँगस प्रांतापासून 11 मैल किंवा 18 किलोमीटर आत समुद्रामध्ये हा एक खडकाचा सुळका वर आलेला आहे. नियर डॉन्डी अँड फाईफ ऑक्युपाइड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. आणि त्या भागाचं नाव डॉन्डी आणि फाईफ आहे जिथे ते लाईट हाऊस आहे. Saudi was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on Inchcape Rock placed by the abbot of Aberbrothock. The poem gives us a message that those who do wrong things will meet with due punishment. सौदीला ही कथा खूपच आवडली होती आणि विशेषतः तो जो पायरेट, तो समुद्री चाचा, समुद्री लुटेरा जो होता, त्या गुंडाची कथा त्याला विशेष भारावून टाकत असे आणि त्या कथेवरच आधारित ही आपली कविता आहे. या कवितेमध्ये एक चांगला संदेश आहे की जे कोणी वाईट कृत्य करतात त्यांना त्यांची योग्य शिक्षा ही मिळतेच मिळते. आपण प्रत्यक्ष कविता सुरू करण्याआधी बॅलड काय असतात आणि त्या बॅलड सारखेच आपल्याकडे कोणते काव्य प्रकार आहेत ते थोडक्यात पाहूया. अ बॅलड इज अ सॉन्ग दॅट टेल्स अ स्टोरी and it can be dramatic, funny or romantic. बॅलड हा काव्य प्रकार आपल्याला एक गोष्ट सांगत असतो कवितेच्या माध्यमातून. ती कधी कधी नाटकी किंवा नाट्यमय असू शकते, विनोदी असू शकते किंवा रोमांचकारी असू शकते. ट्रॅडिशनली द बॅलड हॅज बीन कन्सिडर्ड अ फोकलोरिक वर्स नरेटिव्ह विच हॅज स्ट्रॉंग असोसिएशन्स विथ कम्युनल डान्सिंग. पारंपरिक पद्धतीने नृत्य करण्याशी ह्या कविता किंवा हे पोवाडे, हे बॅलड्स संबंधित असतात. ही लोकगीतांवर आधारित कथा सांगणारी कविता असते. जनरली द टर्म इज युज्ड फॉर नरेटिव्ह पोएम विच युजेस अन एलिप्टिकल अँड हायली स्टायलाइज मोड ऑफ नरेशन. सर्वसाधारणपणे बॅलड हा शब्द कथापर जी कविता असते, कथनात्मक कविता असते, कथानाट्य सांगणारी जी कविता असते त्यासाठी वापरला जातो आणि यामध्ये साधारणतः गूढ किंवा अत्यंत स्टायलिश अशा पद्धतीने ती कविता किंवा कथा सांगितलेली असते. द टेक्निक ऑफ रिपिटिशन विथ व्हेरिएशन मे प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन इट. आणि रिपिटिशन, काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात बिंबवण्यासाठी. पोवाड्यामध्ये जसं आपण ऐकतो त्या गोष्टी रिपीट केलेल्या असतात आणि त्यामुळे त्या भागांचं महत्व वाढवलं जातं कवितेतल्या खंडांचं.
फ्रॉम द 18th century onward, collection of folk or popular ballads began to be made. 18व्या शतकापासून प्रसिद्ध असे पोवाडे बॅलड्स हे इंग्रजी साहित्यामध्ये जास्त गाजायला लागले. The form was taken up by some of the most influential poets of the late 18th century as a folkloric form of expression. लोकगीतांच्या मार्फत लोकगीतांप्रमाणेच 18व्या शतकाच्या शेवटी खूप मोठ्या अशा कवींनी, प्रसिद्ध अशा कवींनी हा काव्यप्रकार हाताळायला सुरुवात केली होती. आता आपल्याकडे काय असायचं? पोवाडा. What is povadas? Povadas are presented in the Marathi ballads form. पोवाडा हे मराठीमधल्या काव्यप्रकारात हा बॅलड फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. This dance form describes the events in the life of the great Maratha ruler श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि ह्या पोवाड्यांमध्ये मुख्यतः आपल्याला थोर मराठी नायक, महानायक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साहस किंवा वीरकथा आपल्याला ऐकायला मिळतात. शिवाजी महाराज वॉज द फाउंडर ऑफ द मराठा एम्पायर. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. अँड डिड अ लाईफ लॉंग स्ट्रगल अगेन्स्ट द मुघल्स. आणि मुघलांविरुद्ध त्यांनी आजीवन संघर्ष केला होता. We Maharashtrians pay high respect to this great hero and remember him through these ballads. आणि आपण सगळे महाराष्ट्रीयन, महाराष्ट्रातले लोक या पोवाड्यांमधून त्यांची आठवण काढत असतो किंवा त्यांना अत्यंत आदरयुक्त मनाने आठवत असतो, त्यांना आदरांजली वाहत असतो. या पोवाड्यांचा इतिहास काय आहे? पोवाडाज आर कंपोज्ड व्हेरी इंटरेस्टिंगली. खूप रस भरून किंवा खूप अगदी तन्मयतेने हे पोवाडे गायले जातात किंवा रचले जातात. द मेन फोकस ऑफ दीज बॅलड्स वॉज द हिस्टॉरिकल इव्हेंट्स ऑफ ब्रेवरी. इतिहासातल्या शूर कथा किंवा शौर्य कथा ह्या गाण्यांच्या रूपात, पोवाड्यांच्या रूपात आपल्या समोर आणण्याचा उद्देश होता. इट इज बिलीव्ड दॅट a large number of ballads were written by people who were present at the time of the events described through these songs. आणि ह्या पोवाडा गायनात जे काही वर्णन केलेलं असतं असं मानलं जातं की त्या व्यक्ती त्या काळी त्या परिस्थितीमध्ये ते हजर होते, त्यांनी ते प्रसंग पाहिले होते आणि मग त्यांनी ते पोवाडे रचले होते. Amongst all, the one composed by Agnidas has special place in the hearts of the people for its fine narration of the triumph of Shivaji over Afzal Khan. शिवाजी महाराजांचा अफजल खानावरील विजय हा पोवाडा खास करून जास्त प्रसिद्ध आहे. अग्निदास या कवींनी तो लिहिलेला आहे. त्याचबरोबर द बॅलड इज कॉल्ड ॲज अफजल खानाचा वध आणि या पोवाड्याला अफजल खानाचा वध असे नाव दिलेले आहे. त्याचबरोबर आणखीन एक पोवाडा हा विशेष प्रसिद्ध आहे जो अनदर फेमस बॅलड इज तानाजी मालुसरे बाय तुलसीदास. तुलसीदास नावाच्या कवीने लिहिलेला आहे तानाजी मालुसरे. दिस बॅलड स्पीक्स ऑफ द विक्टरी ऑफ मराठाज ओव्हर सिंहगड फोर्ट अँड द लाईन्स विच शिवाजी महाराज हॅड अटर्ड आफ्टर द डेथ ऑफ तानाजी इन द बॅटल. आणि या युद्धामध्ये, सिंहगडच्या या युद्धामध्ये तानाजी मालुसरेंना जे वीरमरण आलं त्या वीरमरणानंतर शिवाजी महाराजांनी उद्गारलेले ते प्रसिद्ध वाक्य, यासाठी हा पोवाडा जास्त प्रसिद्ध आहे. काय वाक्य होतं ते? गॉट द फोर्ट बट लॉस्ट द लायन. गड आला पण सिंह गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, पोवाडा हे आपल्याकडे साधारणतः 18व्या शतकातच गायले जायचे किंवा त्याची सुरुवात झाली होती असा इतिहास आपल्याला इथे समजतो. आता आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे आपल्या द इंचकेप रॉक. हा एक इंग्लिश पोवाडाच आहे. कवितेच्या ओळी आहेत: नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन,
हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. पहिल्या कडव्यामध्ये काय सांगितलंय? द फर्स्ट स्टॅन्झा टेल्स अस दॅट द atmosphere around the sea is calm and there is no much movement of air and water. The ship along with its sails are also steady and unmoving. पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला सांगितलंय की सगळं वातावरण अगदी शांत आणि कुठल्याही प्रकारची हालचाल तिथे दिसत नाही. ना हवेची हालचाल आहे, ना आणखीन कोणती हालचाल आहे, ना जहाज हलतायत. सगळे काही स्तब्ध आहे. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. कुठल्याही प्रकारचा आवाज न करता लाटा ह्या इंचकेप खडकावरून वाहत आहेत. The little they rose, so little they rose, so little they fell. They did not move the Inchcape Bell. त्यांची उंची इतकी नाहीये. दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला कळते की त्या लाटांची उंची इतकी नाहीये की ते इंचकेप बेलला हलवू शकतील, त्याचा आवाज काढू शकतील. तिसऱ्या कडव्यामध्ये द अबॉट ऑफ अबरब्रथॉक हॅड प्लेस्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्स इट वॉर्निंग रंग. तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला कळतं दिस स्टॅन्झा गिव्स रेफरन्स टू द लिजेंडरी पार्ट ऑफ हिस्ट्री. It tells us more about the Inchcape Rock and the Bell. तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला जी कथा आहे, या कवितेच्या प्रेरणेमागची जी कथा आहे, त्या कथेची सुरुवात आपल्याला यात दिसते की आपल्याला तिथे कळतं की इंचकेप बेल तिथे बसवलेली आहे. द अबॉट ऑफ अबरब्रथॉक हॅड इन्स्टॉल्ड द बेल देअर ऑन द रॉक टू प्रिव्हेंट द शिपव्रेक्स ड्युरिंग द हाय टाइड ऑर स्टॉर्मी ॲटमॉस्फिअर. अबरब्रथॉक नावाचे जे महंत होते, त्या महंतांनी किंवा मठाधिपतींनी ती घंटा त्या खडकावर, समुद्राच्या मध्ये असलेल्या त्या अचानक वर आलेल्या खडकावर बसवली होती, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये. वादळी वाऱ्यांमध्ये असे अपघात वारंवार होत असतात. पुढच्या कडव्यामध्ये, चौथ्या कडव्यामध्ये, व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्ज स्वेल द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothok. चौथ्या कडव्यामध्ये when there used to be the high tide and the mid-sea rock was hid by the increased water level, the mariners could hear the bell ringing. जेव्हा भरती असायची, हाय टाईड असायची, तेव्हा लाटा आणखीनच वर उसळायच्या आणि ती घंटा वाजवायच्या. आणि त्या घंटेच्या आवाजामुळे जे मरीनर्स असायचे, जे खलाशी असायचे, समुद्रावर सफर करणारे जे लोक असायचे, त्यांना त्यांची जहाजं वाचवण्यासाठी इशारा मिळायचा. ती जहाजं त्या खडकावर आदळू न देता बाजूने नेण्याचा त्यांना इशारा मिळायचा. दे वुड कम टू नो अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ द रॉक इन द वे विच दे वुड अवॉइड अँड सेव्ह देमसेल्व्स. आणि त्यांना कळत असे की समोर तिथे एक खडक आहे आणि त्या घंटेच्या आवाजाने ते त्यांची जहाजं बाजूने न्यायचे आणि स्वतःचा प्राण वाचवायचे. ऍट द सेम टाइम दे वुड ब्लेस द इन्स्टॉलर द बेल ऑफ द बेल अँड द अबॉट ऑफ अबरब्रथॉक. आणि त्याच वेळी ते त्या महंतांना, मठाधिपती जे अबरब्रथॉक होते, त्यांना आशीर्वाद द्यायचे किंवा त्यांचं भलं हो, त्यांचं चांगलं हो असं म्हणायचे. The sun in heaven was shining gay, all things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. पाचव्या कडव्यामध्ये this stanza tells us about the pleasant atmosphere with shining sun. तळपत्या सूर्याप्रमाणेच वातावरण ही अगदी प्रसन्न होतं, असं आपल्याला पाचव्या कडव्याच्या पहिल्या 2 ओळींमध्ये कळतं. सी बर्ड्स आर ऑल्सो गिव्हिंग आउट स्क्रीम ऑफ जॉय अँड फ्लाइंग चेंजिंग डिरेक्शन क्विकली अराउंड द शिप्स मेकिंग मर्थफुल साऊंड. अगदी आनंदाचे, उल्हासित असे आवाज काढत समुद्र पक्षी सुद्धा तिथे घिरट्या घालताना आपल्याला दिसत आहेत. असं सगळं वातावरण होतं. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन, अ darker speck on the ocean green.
Sir Ralph the Rover walked his deck and he fixed his eye on the darker speck. 6व्या कडव्यामध्ये here the Inchcape Bell was seen as if floating on the green ocean as a tiny dot from far away. लांब वरूनच त्या इंचकेप बेलचा जो खांब होता, तो खांब किंवा ती इंचकेप बेल, ती घंटा आपल्याला दुरून अशी एखाद्या ठिपक्यासारखी दिसायला लागली होती. द व्हेरी टाइम, अगदी त्याच वेळी सर राल्फ द रोवर हु वॉज अ सी पायरेट केम अप ऑन द डेक ऑफ द शिप अँड लुक्ड विथ कॉन्सन्ट्रेशन टू द इंचकेप बेल. अगदी त्याच वेळी सर राल्फ नावाचा जो रोवर होता, जो पायरेट होता, समुद्री लुटारू होता, तो लुटारू आपल्या जहाजाच्या डेकवरती आला, अगदी वरच्या मजल्यावर आला, जिथून सगळं काही मोकळं समोरचं दिसतं, आणि त्याने त्याची नजर त्या इंचकेप बेलच्या खडकावरती आणि त्या घंटेवरती रोखून धरली. ही फेल्ट द cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. At the sight of the bell he felt very cheerful and started whistling and singing. जशी त्याला ती घंटा दिसली तसा तो अगदी आनंदित झाला, आनंदभरीत झाला आणि तो शिटी वाजवायला लागला आनंदाने आणि गायला लागला. He was overwhelmed with his wicked thoughts to destroy the warning bell. आणि असे जे लुटारू असतात त्यांचा आनंद म्हणजे काय असतं, तर कुठेतरी नुकसान करायचं आहे, कुठेतरी नुकसान करण्याची संधी त्यांना मिळणार आहे, आणि आता ती त्याला संधी मिळणार होती त्या वॉर्निंग बेलला, त्या घंटेला, इशारा घंटेला, इंचकेप बेलला तो आता नष्ट करणार होता. His eye was on the Inchcape float. Quoth he, my men put out the boat and row me to the Inchcape rock and I'll plague the abbot of Aberworth. तो पुढे त्याच्या खलाशांना, त्याच्या नाविकांना असं म्हणतो की fixing his eye on the bell, Ralph ordered his men to put the service boat down and take him towards the Inchcape Bell. तो त्याच्या गड्यांना म्हणतो की मित्रांनो किंवा गड्यांनो, मला त्या इंचकेप बेल कडे एका छोट्या नावेतून घेऊन चला. He had ill thoughts in his mind to cause trouble to the abbot by it as his blessings will be reduced. आणि आता ही घंटा तो फोडणार होता किंवा तो ती घंटा नष्ट करणार होता, आणि त्यामुळे येणारे जाणारे जे प्रवासी ज्यांचा प्राण वाचायचा ते अबॉट ऑफ एबरब्रथॉकला, त्या महंतांना आशीर्वाद द्यायचे, ते आता आशीर्वाद काही देऊ शकणार नाही, तिथे आता अपघात होत जातील, कारण हा राल्फ ती घंटा नष्ट करणार होता. द बोट इज लोवर्ड, द बोटमेन रो and to the Inchcape rock they go. Sir Ralph bent over from the boat and he cut the bell from the Inchcape float. आता तो इंचकेप फ्लोट जो होता, इंचकेप खडक जो होता, तिथे जी घंटा लावली होती त्या घंटेच्या दिशेने जाण्यासाठी एक बोट जी होती ती खाली करण्यात आली, ती खाली उतरवण्यात आली पाण्यामध्ये, मोठ्या जहाजातून एक छोटीशी बोट. As the men took the service boat to the Inchcape rock, Ralph bent ahead and cut the bell from the float. आणि त्या छोट्याशा नावेमध्ये थोडासा पुढे होऊन हातात तलवार घेऊन, आपल्याला पुस्तकातल्या चित्रामध्ये सुद्धा दिसेल की जो राल्फ होता, लुटारू होता, त्याने ती घंटा, त्याची दोरी कापून टाकली. Down sunk the bell with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't place the abbot of Aberbrothock. The bell went down in the sea with a peculiar gurgling sound. When Ralph said that next time whoever comes that way will not be able to bless the abbot of Aberbrothock, as they would meet with an accident there due to the disappearance of the warning bell. आणि ती घंटा बुडबुड आवाज करत खाली जाते, आणि त्याच वेळेस सर राल्फ असं म्हणतो की आता जे कोणी या भागातून येतील त्यांचा मृत्यू निश्चित असेल, त्यांचा अंत निश्चित असेल, आणि ते कुठल्याही प्रकारे अबॉट ऑफ एबरब्रथॉकला आशीर्वाद देऊ शकणार नाहीत, त्याची भलामण करू शकणार नाहीत.
Sir Ralph the rover sailed away. Sir Ralph the rover sailed away. He scoured the seas for many a day, and now grown rich with plundered store, he steers his course for Scotland's shore. आता 11व्या कडव्यामध्ये after this Ralph traveled everywhere in the sea and looted the sailors and sails around the seas. वेगवेगळ्या भागात समुद्राच्या सफर करून इकडे तिकडे या सर राल्फने खूप संपत्ती लुटालूट करून मिळवली. ही ग्रू रिच गॅदरिंग द लूट अँड स्टार्ट्स बॅक टुवर्ड्स द स्कॉटलँड. आता तो खूप संपत्ती गोळा करून पुन्हा स्कॉटलंडच्या दिशेने निघालाय. सो थिक अ हेज overspreads the sky, they cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day, at the evening it hath died away. 12व्या कडव्यामध्ये this time the atmosphere is so hazy around, lowering the visibility up to even sky. इतकं दाट धुकं होतं की वातावरणात काहीही दिसेना, समोरचं काहीही दिसेना, अगदी आकाश सुद्धा दिसत नव्हतं, फक्त धुकं धुकं, दाट धुकं. फॉर फुल डे देअर वर स्टॉर्मी विंड्स दॅट सेटल्ड बाय द इव्हनिंग. संपूर्ण दिवसभर वादळी वारे होते आणि संध्याकाळपर्यंत ते वादळी वारे शमलेले होते. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. 13व्या कडव्यामध्ये आपल्याला कळतं की राल्फ as usual stands on the deck of the ship. It was so dark that he couldn't see land any nearer. सर राल्फ आपल्या जहाजाच्या डेकवरती आलेला आहे, वरच्या पृष्ठभागावर आलेला आहे आणि तिथून त्याला कुठेही समुद्र किनारा काही दिसत नाहीये. To cheer up his men, he says that it would be lighter. त्याच्या सगळ्या नाविकांना, खलाशांना प्रेरित करण्यासाठी तो मुद्दामून म्हणतो की लवकरच प्रकाश पसरेल सगळीकडे, दिवस उजाडेल किंवा ह्या रात्रीच्या चंद्राचा प्रकाश उजाडणार आहे, चंद्र उगवत आहे. Canst hear, said one, the breakers roar, for methinks we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. आणि मग त्या खलाशांपैकी एक माणूस म्हणतो, one of his men loudly said they must be near the shore, yet he wished a lot to hear the Inchcape bell. आपण आता नक्कीच समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ असू, पण जर इंचकेप बेलचा आवाज आला असता तर आपल्याला निश्चितपणे कळलं असतं की आपण आता कुठे आहोत. They hear no sound, the swell is strong, though the wind hath fallen, they drift along, till the vessel shrieks with a shivering shock, oh Christ, it is the Inchcape Rock. 15व्या कडव्यामध्ये आपल्याला कळतं. But unfortunately this time it was high tide. Though it was calm around, the ship was moving ahead. The ship banged on the rock with a great shock. It was the Inchcape Rock. सगळं काही शांत होतं. The wind had fallen. वारा मंद होता, तरी पण यांचं जहाज मात्र पुढे 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 जात होतं. हा एक आश्चर्याचा भाग आहे किंवा अद्भुततेचा भाग आहे. Till the vessel strikes with the shivering shock. आणि ते जहाज पुढे पुढेच जात जातं जोपर्यंत ते खडका वादळत नाही. आणि अरे देवा, हा खडक तर होता इंचकेप रॉक. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर, ही cursed himself in his despair. The waves rush in every side, the ship is sinking beneath the tide. 16व्या कडव्यामध्ये राल्फ began to snatch his hair in anger and confusion. सर राल्फ आपले केस उपटायला लागला किंवा डोकं खाजवायला लागला आणि तो एकदम गोंधळला होता. He cursed himself sorrowfully. आणि अत्यंत दुःखाने तो स्वतःला शिव्याशाप द्यायला लागला. The ship goes down after the wreck. आणि जेव्हा तो आदळते तेव्हा ते जहाज बुडायला लागतं त्या खडकावर. इंचकेप रॉकवरच ते जहाज दुर्दैवाने आदळतं आणि ते खाली जायला लागतं. But even in his dying fear,
one dreadful sound could be the rover hear, a sound as if with the Inchcape bell the devil below was ringing his knell. 17व्या कडव्यामध्ये, कवितेच्या शेवटच्या कडव्यामध्ये आपल्याला कळतं, ड्युरिंग दोज ऑफ हिज लास्ट मोमेंट राल्फ हर्ड साऊंड्स ऑफ द इंचकेप बेल ॲज इफ इट वॉज साऊंडिंग लाईक अ डेथ बेल फॉर हिम. ख्रिश्चन पद्धतीनुसार मरणाच्या अंतिम समयी चर्चमध्ये ज्या घंटा वाजवल्या जातात त्यांना नेल असं म्हणतात, आणि त्या अंतिम समयीच्या घंटांचा आवाज त्याला यायला लागला. इंचकेप बेल जी त्याने स्वतःच तोडली होती किंवा त्याची दोरी तोडून ती नष्ट केली होती, त्या घंटेचा आवाज अगदी त्याला मृत्यूच्या घंटेसारखा वाटायला लागला होता. पाण्यामध्ये खाली जाता जाता त्याला हा भयावह आवाज यायला लागला होता. Thus the poem ends with an apt poetic justice telling us the clear truth of old proverb, as you sow so shall you reap. आणि ही कविता अशा प्रकारे आपल्या अगदी जुन्या म्हणीप्रमाणे आपल्याला सत्य सांगून जाते, पेरावे तसे उगवावे, किंवा जे पेराल